नमस्कार. आज आपण गवारीचं रस्सा भाजी करूया. यासाठी लागणारे साहित्य: गवारी, कांदा, तिखट मसाला, हळद, मीठ, जिरा धना पावडर आणि शेंगदाण्याचं कूट. आपण आज रस्सा भाजी करूया गवारीची. ती कशी करायची ती पण दाखवते. पहिल्यांदा गवारी धुवून घ्यायची. गॅस लावून घेऊया आपण. गॅस लावून घेऊया. बघा, कढई तापत ठेवलेले, त्याला भाजून घेऊया अगोदर. चांगली धुवून घ्यायची. चांगलं दाट करूच तर भाजूया आपण. भाजून घेते मी. आता आपली गवारी भाजलेली आहे, आपण काढून घेऊया. चांगली भाजलेली आहे. आता गवारी काढून घेऊया आपण. आता तेल टाकूया. तुमच्या क्वांटिटीनुसार तेल टाका. आता मग कांदा बारीक चिरलाय, ते भाजते. चांगला कांदा गोल्डन कलरवर भाजायचा. हवा आहे त्याच्यामुळं गॅसला असं हे झालंय, थोडं जास्त हवा आहे. तुम्ही कधी गवारीचा रस्सा भाजी कधी केलेली आहे काय कमेंटमध्ये सांगा. गोल्डन कलरवर झाला नाही कांदा, मग हे मसाला भाजी करायचा. मसाला भाजायचा आहे. तिखट मसाला आहे, घाटी मसाला आहे, धना जिरा पावडर, हे मीठ आणि हळद हे दोन्ही टाकायचं, म्हणजे कलर भाजीला छान येतो. नंतर ही गवारी टाकायची. गवारी टाकली की पाणी टाकायचं तुमच्या त्याच्यानुसार.
उकळी यायला लागल्या. उकळी आल्याच्या नंतरच शेंगदाण्याचं कूट टाकायचं, कारण शेंगदाण्याचं कूट उकळी आल्यावर टाकायचं ह्याच्यामधलं म्हणजे तेलकटपणा दिसतो, छान दिसतं, म्हणून उकळी आल्यावरच शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ही शेंगदाण्याचं कूट आहे बारीक. थोडी कोथिंबीर टाकूया, थोडी कोथिंबीर टाकूया आणि नंतर राहिलेली नंतर झाल्यानंतर टाकूया. शिजवून देऊया. शिजवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे आपली गवारीची रस्सा भाजी झालेली आहे. बघा किती छान झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी. बघा किती छान झालेली आहे. बघा तुमच्याकडे करतात का नाही गवारीची अशी रस्सा भाजी, हे कमेंटमध्ये सांगा. दाखवते तुम्हाला. आपल्याला कोथिंबीर वाईज टाकूया. कशी झाली सांगा गवारीची रस्सा भाजी. तुमच्याकडे करतात का नाही हे पण सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा कशी भाजी झाली ती.